एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तरी गणेश नाईक आहेत तिथेच आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंचा बोचरा पलटवार. 2029ला कल्याणमधून लोकसभा लढवून दाखवा, नाईकांना आव्हान. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावर आक्षेप. सत्तारांनी शिवमंदिरात दर्शन घेतल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र. अब्दुल सत्तार हे देशभक्त. भाजपची गोमूत्र शिंपडण्याची कृती चुकीची. सत्तार प्रकरणावरनं एकनाथ शिंदेंनी भाजपला सुनावलं. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता. विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीए कडनं चौकशी सुरू. अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्थगितीचा आदेश. अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसातच 75 शाळांना मिळाला होता अल्पसंख्याक शाळांचा दर्जा. किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या. पालिकेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्या म्हणून पेडणेकरांची नियुक्ती. मुंबई पालिकेच्या सभागृहात विशेष सभेदरम्यान गोंधळ. महापौर रितू तावडे उशिरा आल्यानं विरोधक आक्रमक. कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्यामध्ये जोरदार हाणामारी. संचालकांमध्ये झालेल्या वादानंतर एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती. कारखान्यातल्या राड्याचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती. दहिसरमध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार. पळवून नेऊन अत्याचार केल्याची माहिती. एका आरोपीला पोलिसांनी केली अटक. धुळे जिल्ह्यातल्या तरडी परिसरात बिहारी मजुराकडनं महिलेचा विनयभंग. महिलांसह संतप्त जमावाकडनं आरोपीला मारहाण. 27 वर्षीय आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गायरान परिसरात मेंढ्या आल्याने झालेल्या वादातनं हाणामारी. बीडच्या चोपड्याची वाडीमध्ये 4 घरांवर 30 जणांचा हल्ला. लाठ्याकाठ्यांनी मारहाण. 3 महिला जखमी. अहिल्यानगरच्या भिंगार आलमगीर परिसरामध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश. बिबट्या मानवी वस्तीत असल्याने नागरिकांमध्ये पसरली दहशत. 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद. राजस्थानच्या भिवाडी इथल्या केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव. खुशखेडा करवली औद्योगिक परिसरात आग. 7 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक मजूर अजूनही अडकले. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हवेत डगमगलं. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टरने केलं सुरक्षित उड्डाण. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उद्यापासून भारत दौऱ्यावर. भारत फ्रान्सकडनं 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार. दौऱ्यादरम्यान करारावर होणार शिक्कामोर्तब. अभिनेता राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन. दिल्ली हायकोर्टाकडनं जामीन मंजूर. तक्रारदार कंपनीच्या नावे 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तयार करण्याचे राजपालच्या वकिलाला आदेश.